नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अक्षय, मॅनेजर आणि अजून एक माणूस तिघेजण मिळून किराणा सामान आलेलं असतं शाळेसाठी कॅन्टीनला. ते खाली उतरत असतात. त्यातला एक म्हणतो, पटपट आवरा, चला गणपतीसाठी जायचंय ना गावाला. दुसरा म्हणतो, हो ना मॅडम म्हटल्यात, काम उरका, तुम्हाला गावाला सोडवण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला जर बस मिळाली नाही तर ड्रायव्हर स्वतः गाडीने तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडवणार. मॅनेजर म्हणतो, हो ना मॅडम, दरवर्षी करतात असं. खरंच आर के मॅडम किती चांगलं आहे ना, आपल्या प्रत्येकाची किती काळजी घेतात. दोघंही एकाच वेळेला म्हणतात, हो खरंच आपल्या मॅडम चांगल्याच आहेत. अक्षय ऐकतो आणि खुनशीपणाने हसतो. अरे नाटकं सगळी ही मोठ्या लोकांची नाटकं करतात. कामगारांवर खूप प्रेम करतात, खूप काळजी दाखवतात, त्यांची खूप काळजी घेतात. त्यांना काय हवं नको ते सगळं बघतात असं दाखवण्याचं हे नाटक असतं. खरं बघायला गेलं ना, त्यांचं असं काही एक नसतं, सगळं पॉलिटिक्सपणा असतो. मॅनेजर म्हणतो, अक्षय देवधर, तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय. मॅडम खरंच चांगल्या आहेत, दिसत्या ना अगदी तशाच आहेत. दिसायला एक आणि वागायला एक असं मॅडम करत नाही. मॅडम इतक्या चांगल्या आहे ना, तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा नाहीये. तो मॅनेजर आता अक्षयच्या जवळ येतो आणि म्हणतो, रमा मॅडम आहे ना तशाच आहेत, दिसतात तशाच चांगल्या आहेत त्या. रमा मॅडम अण्णांच्या खऱ्या कन्या नाहीयेत, मानस कन्या आहेत. अण्णासाहेब जेव्हा भयंकर संकटात होते, मोठा असा ऍक्सिडेंट झाला होता, त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही किंवा त्यांना कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळेला रमा मॅडम आल्या आणि त्यांनी अण्णासाहेबांचा जीव वाचवला. अगदी निस्वार्थीपणे स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि अण्णासाहेबांचा जीव वाचवला, अगदी ओळख पाळख काही एक संबंध नसताना. मॅनेजर आता अण्णासाहेबांचा कसा ऍक्सिडेंट झाला, त्या आगीतून कसं आग लागलेल्या गाडीतून कसं अण्णासाहेबांना बाहेर काढलं, स्वतःच्या जीवावर संकट स्वीकारून, हे सगळं काही मॅनेजरनी सांगितलेलं असतं अक्षयला. अक्षय सगळं बारीक ऐकतो आणि त्याच्याही लक्षात येतं की खरंच माझी रमा आहे तशी निस्वार्थी, अगदी सगळ्यांवर निस्वार्थीपणे प्रेम करते आणि मदतही कुठल्याही अपेक्षेशिवाय करते. अगदी तशीच मदत तिने अण्णासाहेबांना सुद्धा केलेली असते आणि त्या आग लागलेल्या गाडीतून स्वतःच्या जीवावर खेळून तिने अण्णासाहेबांना वाचवलेलं असतं. त्यावेळेला साई आणि रमा दोघे धावून जातात आणि अण्णासाहेबांचा जीव वाचवतात. आणि हो अक्षय देवधर, त्यावेळेला अण्णासाहेब वाचतील अशी कुणालाच गॅरंटी नव्हते. रमा मॅडमने इतकी काळजी घेतली, अगदी मृत्यूच्या दारातून अण्णासाहेबांना परत आणलं स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या जिद्दीने. ते फक्त रमा मॅडमनेच केलं आणि त्यांनी करूनच दाखवलं, अगदी निस्वार्थीपणे. तोपर्यंत रमा मॅडमला अण्णासाहेब कोण काय काही एक माहिती नव्हतं. माणुसकी या नात्याने सगळं काही केलं त्यांनी. तेव्हापासून अण्णासाहेबांनी मानस कन्या अशी त्यांना मान्यता दिली आणि खऱ्या लेकीने सुद्धा इतकी काळजी, इतकं प्रेम केलं नसतं एवढं अण्णासाहेबांवर केलंय रमा मॅडमने. तेव्हापासून अगदी बाप लेकीचं नातं घट्ट झालंय त्यांचं. अक्षय म्हणतो, स्वतःच्या मुलीची काळजी घेतली म्हणजे मिळवलं. का नाटक करतीये देवाला माहिती. मला सोडून गेलेली रमा आणि आत्ताची रमा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण खरं सांगू का, यातली खरी रमा कुठची हेच कळत नाहीये, की अजून सुद्धा जे तिसरं चालू आहे ते सुद्धा नाटकच आहे. देवा, काय चाललंय तुझं तुला माहिती. रमा कोणती खरी आहे मला अजून सुद्धा कळालं नाही, किंवा ती का अशी वागती ह्याचा सुद्धा मला उलगडा झाला नाही. अक्षय अजूनही गोंधळातच असतो की रमा दिसतीये ती आहे की या आधी होती ती रमा खरी आहे. आता अक्षयचा जो गोंधळ झालाय तो कसा दूर होतो हे बघूया. इकडे रमा आरोहीसाठी खूप गिफ्ट्स आणलेले असतात, एक एक करून तिला सगळे देत असतात. गिफ्ट्स बघून तिला इतका आनंद होतो, जोऱ्या जोरात अशी किंचाळत असते, आनंद व्यक्त करत असते. वाव, थँक्यू, खूप सुंदर आहे. काय काय तिला गिफ्ट मिळालेले असतात आणि प्रत्येक वेळेला ती थँक्यू ममा असं म्हणत असते. सगळ्या फेवरेट चॉकलेट आणलेले असतात, त्यामुळे आरोही खूप आनंदी असते. आई, खूप आनंद झालाय मला. आरोही इतक्या स्पीडमध्ये ते चॉकलेट खात असते. रमा म्हणते, अगं हळू खा, त्रास होईल तुला. नाही, मी थांबणार नाही. आणि तिला लगेच ठसका लागतो. मी म्हणाले होते ना, हळू खा बाळा, ठसका लागणार, बघ लागलाय ना ठसका. आता रमा म्हणते, ड्रायव्हरला पाणी आहे का? तो म्हणतो, नाही मॅडम, पाणी नाहीये, बाहेरून घ्यायला लागणार. गाडी थांबवलेली असते, ती पाणी मिळतं का बघू म्हणून रमा आता पाणी घेण्यासाठी खाली उतरलेली असते. रमा आता खाली उतरून गेली तेवढ्यात ड्रायव्हरला इरावतीचा फोन आलेला असतो की ती पोरगी एकटीच आहे ना गाडीमध्ये. हो मॅडम. मग आता हँडब्रेक सोडून द्यायचं आणि गाडीच्या बाहेर उतरून गाडी अशी बरोबर दरीच्या दिशेने लावायची की ती बरोबर दरीत जाऊन पडली पाहिजे. हो मॅडम, तुम्ही सांगताय तसंच करतो. ड्रायव्हरने आता इरावतीच्या इशाऱ्यावर नाचायला सुरुवात केलेली असते. इरावतीने जो सल्ला दिला किंवा जो प्लॅन केलेला असतो अगदी परफेक्ट वर्क होत असतो. ड्रायव्हर मात्र खूप घाबरलेला असतो, पण इरावतीची ऑर्डर आहे त्याला फॉलो करायला लागणारच असतं. इथे मालविका सुद्धा इरावतीचं बोलणं ऐकते आणि तिलाही धक्का बसलेला असतो की इरावती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते, कुणाचा जीव सुद्धा घेऊ शकते, तिलाही धक्का बसलेला असतो. इकडे आता अजून रमा त्या माणसाला पाणीच मागत असते. तो म्हणतो, चहाचं गिराईक होऊ द्या, मग तुम्हाला पाण्याची बॉटल देतो. इरावती आता मालविकाला म्हणते,
अगं अशी काय बघतीयेस, मी म्हटलं होतं ना तुला, माझी कामं अगदी मी परफेक्ट करते. प्लॅनच असा केलेला असतो की ती फसतच नाही, अगदी परफेक्ट होतात. पण माहितीये का मालविका, अक्षय आणि रमाला कायमचं वेगळं करायचं असेल, अगदी एकमेकाचं तोंडही बघू नये असं करायचं असेल, तर आरोहीला रस्त्यातून वेगळं व्हायलाच लागणार. त्याच्याशिवाय धमाका कसा होणार आणि दोघांमध्ये एवढं अंतर कसं येणार, त्यासाठी आरोही जाणं सगळ्यात महत्वाचं. आणि ते झालं की रमा आणि अक्षय आपोआप वेगळे होणार, कधीही एकत्र येण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. इरावती म्हणते, रमा बरोबर असताना काही झालं आरोहीला तर कायमचा विषय संपलाच. अक्षय कसलं तिला विचारतोय मग आयुष्यभर, मग काही करायची गरज नाही. प्लॅन परफेक्ट झाला म्हणून समज. मालविका, अहो मॅडम तुम्ही एवढं डायरेक्ट कसं करताय, तुम्ही सगळ्यात अडकला तर काय करायचं. इरावती म्हणते, मला घाबरायची काही गरज नाही, माझ्यावर काही एक येणार नाहीये मालविका, मी कुठे नाहीच तर माझ्यावर कसलं काय येतंय. सगळं प्लॅनिंग फुल प्रूफ असतं, त्यामुळे इरावती कुठेही अडकणार नाही याची काळजी घेतलेलीच असते. मोठ्या तोऱ्यामध्ये विरवत आली होती ना ती रमा, माझी मुलगी माझ्याजवळ हवी राहिला, माझी मुलगी माझ्याजवळ हवी, घे कायमचीच तुझ्याजवळ ठेवून घे आता. सांभाळ नीट तिला. मालविकाने इरावतीचं हे भयानक रुद्र रूप पहिल्यांदा बघितलेलं असतं, जरा घाबरलेलीच असते की इतके भयानक बाई आणि तिच्यासोबत मी काम करतेय. मालविकाच्याही पायाखालची जमीन आता सरकलेली असते. ड्रायव्हर आता बरोबर इरावतीने सांगितलं तसं हँडब्रेक सोडून देतो आणि बाहेर फोनवर बोलतोय असं दाखवत गाडीच्या बाहेर आलेलं असतो. गाडी लगेच दरीच्या दिशेने आता चालायला सुरुवात होते. लोक म्हणतात, वाचवा त्या मुलीला, गाडी ड्रायव्हर पण नाहीये आणि ती मुलगी एकटीच अडकलीये. आता चहावाला म्हणतो, ओ मॅडम बघा तुमची गाडी चालली आणि मुलगी एकटीच आहे गाडीमध्ये. रमाला जेव्हा दिसतं की गाडी बिना ड्रायव्हरची चाललीये, रमा अगदी जीवाचा अकंताव करत पळालेली असते, आरोही आरोही करत. सगळे लोक म्हणतात, वाचवा त्या मुलीला, वाचवा त्या मुलीला. सगळे काही धाव घेतात त्या गाडीकडे आरोहीला वाचवण्यासाठी. रमा मात्र सगळ्यांच्या पुढे असते. गाडी खाली जात जात बरोबर झाडावर अडकते आणि गाडी जागेवर थांबलेली असते. त्या झटक्याने आरोहीला मात्र लगेच बेशुद्ध होते आणि तिला मोठा झटका लागलेला असतो, अगदी डोळे बंद केलेले असतात. आरोही खूप जोरात ओरडते आणि जेवढी काही लोक आहेत तेवढे त्या गाडीच्या कडेने थांबलेले असतात. आता ड्रायव्हरही येतो, असा दाखवतो की मी फोनवर बोलत होतो मॅडम. तेवढ्या वेळात गाडी पुढे ढकलली, माझ्या लक्षात आली नाही. पटकन गाडीचं लॉक उघडलं जातं आणि रमा आरोही करते, पण ती बेशुद्ध झालेली असते. बाहेर काढते, कुणीतरी अँब्युलन्स बोलवा प्लीज म्हणून. आता रमा रडायला लागलेली असते, कारण बेशुद्ध अवस्थेत बघितलेली आरोही बघून तिला अगदी अस्वस्थ होतं. इकडे आता इरावती लगेच अक्षयला फोन लावते आणि इमोशनल होऊन फोन लावलेला असतो. अरे अक्षय, रमा आरोहीला घेऊन गेली आणि तुला सांगू का, आरोहीच्या जीवावर बेतलंय रे सगळं. टेबल पॉइंटचा रोड आहे ना, तिकडे एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि इरावती आता रडायचं नाटक करते. हे सगळं काही मालविका बघत असते आणि तिच्या अगदी डोक्यावरून चाललेलं असतं. किती भयानक बाई आहे, सगळं काही प्लॅनिंग करते, आता रडायचं सुद्धा नाटक हीच करतीये. तिकडचं ते पानवाल्याचा फोन आला होता मला. रडता रडता आता अचानक हसायला लागलेली असते इरावती. काय ग मालविका, ही ऍक्टिंग ओव्हर वाटतीये का, रिअल वाटत नाही का. मालविका म्हणते, हो मॅडम थोडी ओव्हर करताय, नॅचरल करा की जरा, अक्षय सरांना संशय नाही आला पाहिजे तुमच्यावर. इरावती आता फोनवर कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत असते. आता ऍक्टिंग करून झालेली असते, आता खरोखर फोन लावते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की आरोहीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. अक्षयचं इकडे काम चालू असतं, तेवढ्यात त्याला इरावतीचा फोन येतो. अरे अक्षय, आपली आरोही. अरे हो आत्या, मला माहितीये, तिचा फोन आला होता, रमा घेऊन गेलीये तिला. अरे अक्षय, मी काय सांगते ऐक की जरा, आरोहीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. अक्षय म्हणतो, काय आत्या तू काय सांगते, तुला कळतंय का, माझी आरोही कशी आहे, तिला बरं आहे ना, तिला काही झालं नाही ना. अक्षय आता खूप सारे प्रश्न विचारायला लागलेला असतो इरावतीला. टेबल लँडचा रस्ता आहे ना, तिथल्या पानवाल्याचा फोन आला होता आणि त्याने मला सगळा काही प्रकार सांगितला की त्या रोडवर भयान असा ऍक्सिडेंट झाला एका गाडीचा आणि गाडीमध्ये एक मुलगी होती. मी म्हटलं होतं ना अक्षय, ही रमा साधी सुलगी मुलगी नाहीये, हिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे आणि तो प्लॅन घेऊनच ती इकडे आपल्या आरूला घ्यायला आली होती. अक्षय अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि अगदी आरू करत हॉस्पिटलच्या दिशेने पळालेला असतो. तोपर्यंत अँब्युलन्स मधून अगदी फास्टामध्ये आरोहीला आणलेलं असतं दवाखान्यात. बिचाऱ्या रमाने तिला हातावरच पकडलेली असते, तिला खाली सुद्धा ठेवलेली नसते. धावत पळत अगदी डॉक्टरांकडे चालवलेली असते. नर्स, माझी मुलगी बेशुद्ध पडलीये, जरा बघता का. नर्स फोनवर बोलत असते आणि म्हणते, हो बघतो आम्ही. वॉर्ड बाय ये जरा, ह्या मुलीला बघ काय झालंय. लक्षच देत नाही. रमा बिचारी रडून सांगत असते की हिच्याकडे लक्ष द्या, हिला काहीतरी होतंय. तरीही ती नर्स अगदी हसत खेळत फोनवर बोलत असते, सिरियसनेसने कोणाकडेच लक्ष देत नाही. रमा अजूनही आरोहीला हातात घेऊनच उभी असते. तुम्ही थोडं लवकर करा ना प्लीज, तिला काही झालं तर प्लीज तुम्ही तिला लवकर बघता का. अहो मॅडम थोडं थांबा. आता मात्र रमा सगळं काही संयम सोडते आणि ओरडते, काय चाललंय तुमचे नाटकं.
डॉक्टर कुठे विचारतीये मी, इतर कामं महत्वाची आहे का, माझ्या मुलीच्या जीवापेक्षा बाकीची कामं महत्वाची आहे का? डॉक्टर कुठे, काय नाटकं चालली आहेत? माझ्या मुलीला जर काही झालं तर सोडणार नाही, हॉस्पिटल बंद पाडेल, तेही एका मिनिटात. आता मात्र सिस्टर घाबरलेली असते. हो मॅडम करत धावपळ करायला लागते. आता लगेच धावपळ करतात आणि डॉक्टरांना बोलवतात. माने आवाज चढवल्यावर लगेच आता तिची काळजी घेऊन तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेली असते. नेमकी काय झालं काय नाही तपासायचं असतं म्हणून. दरवाजा लावून घेतात आणि रमा बिचारी रडत बाहेरच थांबलेली असते. रमा आता रडायला लागलेली असते. गणपती बाप्पाच्या जवळ येते, हात जोडते. गणपती बाप्पा प्लीज माझ्या आरोहीला वाचव, तिला काही होऊ देऊ नको, प्लीज गणपती बाप्पा तिला लवकरात लवकर शुद्धीवर आण. इकडे आता मालविका घाईघाईने आलेली असते. नेमकी हॉस्पिटलमध्ये काय चाललंय हे बघायचं आणि सगळे काही अपडेट इरावतीला द्यायचे. इरावती ही तिच्या मागेच आलेली असते. मालविका येते आणि डायरेक्ट रमाचा हात पकडते. सकाळी माझा हात धरला होता ना, कशी बाई आहेस ग तू, एका लहान मुलीच्या जीवावर बेतलं, तुला काही काळजी आहे की नाही? अक्षय आलेला असतो आणि सगळा काही प्रकार बघतो. मी काही केलेलं नाही, जरा शांत बस. अक्षय म्हणतो माझ्या आरोहीला काही झालं ना तर माझं वेगळं रूप मात्र बघशील तेव्हा, की ते जे आजवर तू कधीच बघितलेलं नाहीये. रमा आता अक्षयच्या जवळ जाते आणि अक्षयला सगळा घडलेला प्रकार सांगते. मी पाण्याची बॉटल घ्यायला म्हणून बाहेर गेले होते, तेवढ्यात गाडीचा हँड ब्रेक ओपन झाला आणि गाडी तशी सुरू झाली आणि ड्रायव्हर फोनवर बोलायला बाहेर आला होता. सगळं काही जसं घडलं तसं रमाने सांगितलेलं असतं अक्षयला. रमा म्हणते यात माझी काही एक चूक नाहीये, खरंच कुणालाही विचारा तिथे. अक्षय म्हणतो नाही मला हे पटतच नाहीये, मी तुझ्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. इरावती म्हणते कसा विश्वास ठेवायचा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अहो पण मी तुमच्याशी बोलतच नाहीये किंवा तुम्हाला काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही. तुझ्याशीच बोलतीये, कारण प्रश्न आमच्या आरोहीचा आहे. आता मुद्दाम इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते इरावती. म्हणते मी खरंच सांगतेय, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेवढ्यात डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात अगदी वेळेवर यांनी आणलं म्हणून तुमच्या मुलीला काही एक झालेलं नाहीये, अगदी सुखरूप आणि व्यवस्थित आहे ती. खरे आभार यांचे मानले पाहिजे. ते म्हणतो डॉक्टर सांगा ना, अहो बरी आहे ती, आउट ऑफ डेंजर, काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये, यांनी वेळेवर आणलंय म्हणून तर सगळं झालंय, मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मिस्टर. थँक्यू डॉक्टर. अहो आभार मानायचे असेल तर यांचे माना की, मी तेच म्हणतोय या मॅडममुळे तुमच्या मुलीचा जीव वाचलाय, बाकी काही एक नाही. यांनी जर वेळेवर आणलं नसतं तर काहीच आपल्या हातात राहिलं नसतं. पण खरंच या मॅडमने इतकी सतर्कता दाखवली आणि अगदी वेळेवर घेऊन आल्या, त्यामुळे तुमची मुलगी अगदी सुखरूप आहे. तर रमाचं कौतुक डॉक्टरांनी सुद्धा केलेलं असतं अक्षयच्या समोर. अक्षय जरा शांत झालेला असतो. इरावतीचा प्लॅन परत एकदा फसलेला असतो. तोंडावर पडलेली असते इरावती. इरावती म्हणते अरे रे 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 रे, ह्या अक्षयला काय पाजर फुटलं की काय? इमोशनल होऊन एकत्र नको यायला बाबा, नाही तर इरावतीच्या सगळ्या प्लॅनचा पचका होणार, काहीतरी करायला लागणार. इरावती डोकं चालव, दोघांमध्ये फूट पडली पाहिजे आणि अगदी त्यांचं नातं तसंच राहिलं पाहिजे. देवा काहीतरी कर. इरावती आता मुद्दाम बडबड करते, ऍक्सिडेंट करायचा आणि मुद्दाम इथे येऊन घेऊन पण यायचं, काळजी दाखवायची. रमा मात्र गणपती बाप्पाकडे गेलेली असते त्याचे आभार मानायला की माझी आरू अगदी सुखरूप आहे. तोपर्यंत तिथे साई गाडीचा ड्रायव्हर घेऊन आलेला असतो आणि म्हणतो हे बघा रमा, हा तुमच्या गाडीचा ड्रायव्हर मुद्दाम हँड ब्रेक सोडलं आणि बाहेर निघून गेला होता. इरावती म्हणते काय सांगताय तुम्ही, ह्या ड्रायव्हरमुळे झालं? साई म्हणतो बोलतो का ऍडमिट करू तुला इथे, खरं खरं काय पटकन सांग. अक्षय म्हणतो सांगतोस का, कोणाच्या सांगण्यावरून केलं? तो म्हणतो एका माणसाचा फोन आला होता, 40,000 रुपये देतो म्हणून मी हे सगळं केलं. रमा म्हणते कुठल्या माणसाने सांगितलं होतं सांगतोस का? मॅडम मला माहित नाही, मला माफ करा. इरावती लगेच आठवायला लागतं की जेव्हा गाडीचा हँड ब्रेक सोडून ड्रायव्हर बाहेर आला तेव्हा मला फोन लावल्यावर मी काय त्याला सांगितलं होतं की आता पुढे काय करायचं. मॅडम मला जर त्या लोकांनी पकडलं तर मी काय करू, मी तुमचं नाव घेऊन टाकणार. शहाणास रे, माझं नाव घ्यायचं नाही म्हणून इतके पैसे देतेय आणि वर तोंड करू म्हणतो की मॅडम तुमचंच नाव घेणार. मी काय सांगते अगदी तसंच बोलायचं. एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता की तुमच्या फॅमिलीला मारण्यासाठी इतके इतके पैसे मिळतील, फक्त पूर्ण फॅमिली संपवायची, एवढंच काय ते बोलायचं, जास्ती डोकं लावू नको. सगळं काही नाटक आधीच तयार केलेलं असतं, त्यामुळे त्या माणसाला अगदी जड जात नाही, तो सहज काही सगळं सांगून मोकळं होतं. तुला काही झालं, पकडलं समजा, पोलिसात दिलं तर आयुष्यभर तुझ्या फॅमिलीला सांभाळण्याचं वचन सुद्धा देतीये, त्यामुळे तुला 40,000साठी एवढं करायला काही हरकत नाहीये. आता सगळं काही झालं म्हटल्यावर त्यालाही हिंमत आलेली असते, तो बरोबर सगळ्यांच्या समोर तेच सांगतो जे इरावतीने त्याला बोलायला लावलेलं असतं. अक्षय म्हणतो आज त्या कोण असेल का हा माणूस? इरावती म्हणते काय माहिती बाबा कोण असणार, आपल्या आरोहीच्या जीवावर उठलाय. अक्षय खूप साधा आहे बाबा, तू भोळा तो भोळाच राहिलास रे. आरोहीला काही झालं की कोणाचा फायदा होणार, त्या व्यक्तीनेच हे केलं असणार ना, की आरोही रस्त्यातून गेली की आपला रस्ता मोकळा, आपल्याला हवं ते करता येईल, अशा व्यक्तीनेच हे केलं असणार ना. जरा डोकं लाव, विचार कर, असा व्यक्ती कोण की त्याला आरोहीच्या नसण्याने फायदा होऊ शकतो.
मुद्दाम इरावतीने अक्षयच्या डोक्यात आता शंका टाकलेली असते आणि त्यावर तो विचार करतो. इरावती डायरेक्ट नाव घेते, अरे साईला फायदा होणार, आरोही नसल्याचा त्यानेच सगळं केलंय. बोलायला सुद्धा जड जाते, पण त्याला करताना मात्र जड झालं नाही रे अक्षय. पण काहीही म्हण, सत्य परिस्थिती तुला कळायला हवी म्हणून सांगतेय मी. तू आणि आरोही रमाच्या आयुष्यात आला आणि जमलेला साखरपुडा सुद्धा मोडला. कोणाचं नुकसान झालं? साईचं. याचा बदला साई 100% घेणारच आणि साईने बरोबर तसं आणि तसंच केलं. लक्षात येतंय का अक्षय तुझ्या? 7 दिवस रमा आरोहीला तिच्या घरी घेऊन निघाली होती. 7 दिवसात त्यांचं बॉन्डिंग खूप छान झालं असतं. अजूनच आरोही आणि रमा जवळ आले असते आणि नकळत तुम्ही सुद्धा जवळ आले असते. आणि हेच नेमकी साईला नको होतं. म्हणूनच साईने सगळा काही प्लॅन केला अगदी परफेक्ट. भीतीने साईने हे केलंय, कळतंय का तुला? तू आणि रमा एकत्र येऊ नये या भीतीमुळे साईने हा प्लॅन आखला होता. तेही आपल्या आरोहीच्या जीवावर उठेल असा. लक्षात येतंय का अक्षय तुझ्या साईने काय केलंय? फक्त आणि फक्त आरोहीला काही झालं तरच तू आणि रमा वेगळे होऊ शकतात हे साईला माहितीये. म्हणूनच साईने अगदी फुल प्लॅन केला होता. अरे आरोही नसेल तर साईचा मार्ग मोकळा होणार. अक्षय तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? आता इरावती डोळ्यात पाणी आणते आणि सगळं काही सांगत असते अक्षयला. अक्षय सुद्धा भावनेच्या भरात इरावतीवर विश्वास ठेवतो अगदी डोळे झाकून. साई आता इरावतीच्या जवळ येतो आणि म्हणतो, ओ बाई, तोंडाली ते बोलू नका. अरे हो, नाही तर तुमच्याकडून काय वेगळी अपेक्षा करायची? आजपर्यंत तुम्ही हेच करत आला. इरावती अगदी कोपऱ्यापासून हात जोडते साईला. अक्षय म्हणतोय, साई तुझा फायदा होणार होता ना? रमा म्हणते, अक्षय साई असं कधीच करणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देते. आता रमाने इतक्या खात्रीशीर सांगितलेलं असतं की साई असं करूच शकत नाही अक्षय आता रमाकडे बघत थांबलेला असतो की हिला इतका कसा विश्वास आहे साईवर. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. साई आणि रमा गाडीत बसलेले असतात आणि चर्चा करतात की त्यांच्या घरात नेमकी काय चाललंय काय नाही हे बघण्यासाठी मला त्यांच्या घरात जाऊन काही दिवस राहायला लागणार आहे. कोण काय डाव खेळतंय हे जवळ गेल्याशिवाय मला कळणार नाहीये. साई म्हणतो, रमा तो अक्षय त्याच्या घरात तुम्हाला राहू देणार आहे? रमा म्हणते, विघ्न हरताय ना साई, तोच काहीतरी मार्ग दाखवणार. आता रमाने आणि साईने तर प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी अक्षयच्या घरात जायचं आणि रमाने तिथे राहायचं. तिथे राहिल्याशिवाय इरावती काय डावपेच खेळतीये, सीमाची काय हालत आहे किंवा आरोहीवर कोण अन्याय करतंय सगळं काही लक्षात येणार असतं रमाच्या. म्हणून आता रमाने परफेक्ट असा प्लॅन केलेला असतो. गणपती बाप्पाच्या साथीने मी अक्षयच्या घरात जाऊन राहणार आणि नेमकी तिथे काय चाललंय हे लक्षात घेणार. आता साई म्हटलेला असतो की अक्षय तुम्हाला सहजासहजी घरात घेणार नाही. त्यावर रमाचंही उत्तर तयार असतं की साई काळजी करू नका, गणपती बाप्पा आहे ना आपला विघ्नहर्ता, सगळ्यांचेच दुःख विघ्न म्हणजे दूर करतो तो माझे विघ्न का दूर करणार नाही. गणपती बाप्पाच्या मदतीने मी आता अक्षयच्या घरात 100% जाणार आणि गणपती बाप्पाचे नाव घेतल्यामुळे अक्षय मला नाही म्हणू शकत नाही. म्हणूनच आता रमा गणपतीला घेऊन अक्षयच्या घरात चाललेली असते. घरामध्ये आधीच आरोही म्हणत असते अक्षयला की गणपती बाप्पा बसवायचा आहे. अक्षय म्हणतो, आपल्या घरात गणपती बसत नाही आणि मी बसवणार नाही. या गोष्टीचा फायदा रमाने घेतलेला असतो की आता आरोहीचा हट्टही पूर्ण करायचा आणि त्या घरात जाण्याचा मार्गही मोकळा करायचा. म्हणूनच आता रमा गणपती बाप्पाच्या साथीने त्या घरात जाणार असते. रमा बाहेरून ऐकलेलं असतं की आता आरोहीला गणपती बसवायचा, पण साई अक्षय नकार देत असतो. म्हणूनच रमा गणपती बाप्पाला घेऊन अक्षयच्या घरात जाते आणि त्याच्या घरामध्ये गणपती बसवणार असते. रमा आता कशाचाही विचार करत नाही, डायरेक्ट मिरवणूक आणि गणपती बाप्पा घेऊनच आलेली असते अक्षयच्या घरी. रमाने वाजत गाजत असा गणपती बाप्पा आणलेला असतो अक्षयच्या घरी. आता अक्षय नाही म्हणू शकत नाही की तू माझ्या घरात राहू शकत नाही. आरोहीला खूप आनंद झालेला असतो. अगदी नाचत ती रमाच्या जवळून उभा राहते. अक्षयने मात्र डोक्याला हात लावलेला असतो की रमा आता इथेच राहणार, गणपती आहेत तोपर्यंत. मित्रांनो, आता खरी गंमत येणार रमा जेव्हा अक्षयच्या घरात राहणार तेव्हा. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.